नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे महासेमी इंग्लिश चॅनलवर। आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी जनरल सायन्स टॉपिक नंबर 30 साऊंड। आता बघा, या पूर्वीच्या टॉपिक मध्ये आपण किंवा व्हिडिओ मध्ये आपण बघितलं होतं साऊंड म्हणजे काय आणि तो साऊंड कसा प्रोड्यूस होतो। तर आज आपण बघणार आहोत हाऊ साऊंड इज हिअर्ड, म्हणजे साऊंड म्हणजे ध्वनी जो आहे तो कसा ऐकू येतो। देअर इज एअर अराउंड अ सोर्स ऑफ साऊंड। आता बघा, साऊंडचा जो सोर्स असतो त्याच्या सभोवताली काय असतं, एअर असते। ॲज द सोर्स ऑफ साऊंड बिगिन्स टू व्हायब्रेट, द लेअर ऑफ एअर नियरेस्ट टू द सोर्स ऑल्सो व्हायब्रेट। आता बघा, ज्यावेळी तो ऑब्जेक्ट व्हायब्रेट होईल तसंच आपल्याला काय येईल, साऊंड ऐकू येईल। तर त्यावेळी काय होईल बघा, त्याच्या जवळचे जे लेयर्स असतील एअरचे ते काय करतील, ते पण काय होतील, व्हायब्रेट्स होतील। अ वेव ऑफ व्हायब्रेशन ऑफ दॅट साऊंड स्प्रेड्स इन ऑल डायरेक्शन। आणि बघा, ह्या व्हायब्रेशनच्या ज्या वेव्स आहेत म्हणजे ज्या लहरी आहेत त्या काय होतील बघा, ऑल ओव्हर स्प्रेड होतील। काय होतील, स्प्रेड्स होतील वेगवेगळ्या डायरेक्शनला किंवा ऑल डायरेक्शनला फ्रॉम द सोर्स ऑफ साऊंड। काय होईल, ज्यावेळी साऊंड आहे तो प्रोड्यूस होईल आणि तो काय होईल, स्प्रेड होईल सगळ्या डायरेक्शनला। साऊंड ऑफ सोर्स ऑफ साऊंड, कशापासून, साऊंडच्या सोर्स पासून। सच अ वेव इज कॉल्ड अ साऊंड वेव, आणि त्या वेवला आपण काय म्हणतो, साऊंड वेव असे म्हणतो। द साऊंड वेव्स रीच आवर इयर्स, आणि ह्या ज्या साऊंड वेव्स आहेत त्या काय होईल, आपल्या कानापाशी येऊन पोहोचतील। देअर इज अ डेलिकेट डायफ्रॅम ऑन इयरडर्म इन द कॅव्हिटी ऑफ इयर्स। तर बघा, आपल्या कानामध्ये काय असतं बघा, नाजूक, डेलिकेट म्हणजे नाजूक डायफ्रॅम असतो और इयरडर्म असतो, कुठे असतो तो, इन द कॅव्हिटी, कॅव्हिटी मध्ये असतो। इट स्टार्ट्स व्हायब्रेटिंग, आणि तो पण काय होतो बघा, व्हायब्रेट व्हायला सुरू होतं। The sensation produced by the vibrations are passed on the brain, आणि ही जी सेन्सेशन प्रोड्यूस झालेली असतील व्हायब्रेशन मुळे ती कुठे पास होतील, पास टू द ब्रेन थ्रू द नर्व्स। कशामधून जातील, ते नर्व्स मधून जातील। इन द इयर्स, इयरच्या नर्व्स मधून जातील, आणि काय होईल आपल्याला, वी हिअर द साऊंड, आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला जो साऊंड आहे तो काय होतो, ऐकू येतो। बघा, नेक्स्ट आहे प्रोपोगेशन ऑफ साऊंड। आता बघा, टेक 2 बलून्स, फिल एअर इन वन अँड वॉटर इन अदर। आता बघा, आपल्याला 2 बलून्स घ्यायचे जसे इथे दाखवलेलं आहे, आणि एकामध्ये आपल्याला काय भरायचं, एअर भरायचे आहे, आणि दुसऱ्यामध्ये काय भरायचं आहे, वॉटर भरायचे आहे। प्रेस द बलून फिल्ड विथ एअर अगेन युअर इयर। आता बघा, ज्यामध्ये एअर भरलेले आहे त्या बलूनला काय करायचं आहे, आपल्याला प्रेस करायचं आहे, आणि काय करायचं आहे बघा, ॲज शोन ऑन द पिक्चर, पिक्चर मध्ये जसं दाखवलेलं आहे तसं प्रेस करायचं आहे। रब अ फिंगर ऑन द बलून अँड लिसन टू द साऊंड, आणि बघा त्याच्यावरून काय करायचं, आपल्याला फिंगर जे आपलं आहे ते रब करायचं आहे, आणि जो साऊंड येतो तो काय करायचा, ऐकायचा आहे। रिपीट द सेम ऍक्टिव्हिटी विथ द बलून फिल्ड विथ वॉटर। बघा, हीच ऍक्शन काय करायचं, तुम्हाला परत करायची आहे। जो वॉटरने भरलेला बलून आहे त्याच्यावरून काय करायचं, तुम्हाला आपले जे फिंगर आहे ते रब करायचे आहे, आणि साऊंड कोणता येतो तो आपल्याला ऐकायचा आहे। थ्रू विच बलून डू वी हिअर अ क्लिअर साऊंड, आणि कोणत्या बलून मधून आपल्याला क्लिअर साऊंड येतो हे बघायचे आहे। बघा, दुसरा आहे स्टँड ॲट द एंड ऑफ बिग टेबल अँड मेक अ फ्रेंड स्टँड ॲट द अदर एंड। बघा, एका टेबलच्या एका टोकाला काय करायचं आहे, तुम्ही थांबायचं आहे, आणि दुसऱ्या टोकाला काय, फ्रेंडला उभा राहायला सांगायचे। आस्क द फ्रेंड टू नॉक लाईटली ऑन द टेबल, आणि बघा मित्राला विचारा की त्या टेबलला लाईटली नॉक करा। यू विल हिअर अ फेंट साऊंड, तर तुम्हाला काय होईल बघा, फेंट साऊंड म्हणजे स्मॉल साऊंड ऐकू येईल। नाउ यू प्रेस युअर इयर टू द टेबल,
आता बघा तुमचं जे एअर आहे ते टेबलला प्रेस करा तर काय होईल बघा. आस्क द फ्रेंड टू रिपीट द नॉक. आणि फ्रेंडला परत नॉक करायला सांगा. व्हॉट डिफरन्स डू यू नोटीस. आणि काय बदल होतो ते तुम्ही पहा. नाउ you press your ear to the table and ask to friend repeat the knock. What difference do you notice? आणि जो काय फरक होतो तो तुम्ही काय करा नोटीस करा. Sound travel in the form of waves through air. आता जो साऊंड आहे तो ट्रॅव्हल होईल कसा वेव्हच्या फॉर्म मध्ये एअर मधून काय होईल तो साऊंड ट्रॅव्हल होईल. What are through a solid and reaches your ear. Sound is propagated more clearly through a liquid and through air. बघा साऊंड जो आहे तो प्रोपोगेट होतो मोर क्लिअरली कशामध्ये साऊंड प्रोपोगेट होतो लिक्विड दॅन एअर. लिक्विड मध्ये काय होतो एअर पेक्षा जास्त होतो. इट इज हिअर्ड मस्ट क्लिअरली थ्रू अ सॉलिड. आणि सॉलिड मध्ये मोस्ट क्लिअरली आपण ऐकू शकतो. व्हाय इज दिस सो. तर असं का घडतं बघा. ट्रान्समिशन ऑफ साऊंड ऑकर्स ॲट अ डिफरंट स्पीड. आता हे जे साऊंड आहे त्याचं ट्रान्समिशन जे आहे ते कसं होतं वेगवेगळ्या स्पीडने होते थ्रू डिफरंट मीडियम. आणि वेगवेगळ्या मीडियम मध्ये होतं. ट्रान्समिशन ऑफ साऊंड इज फास्टर थ्रू अ लिक्विड दॅन थ्रू अ गॅस. आता बघा हे जे साऊंडचं ट्रान्समिशन आहे ते फास्टर होतं लिक्विड मध्ये गॅस पेक्षा जास्त. तर बघा अँड फास्टर थ्रू अ सॉलिड दॅन द लिक्विड. आणि सॉलिड मध्ये लिक्विड पेक्षा जास्त ट्रान्समिशन होतं. न्यू वर्ड्स बघा काय काय आहेत. प्रोपोगेशन ऑफ साऊंड. आता बघा प्रोपोगेशन म्हणजे काय. साऊंड इज सेड टू बी प्रोपोगेटेड when sound waves spread in all direction from a source of sound. आता बघा हे जे प्रोपोगेशन ऑफ साऊंड आहे ते कसे प्रोपोगेट होते when sound waves spread in all direction. ज्यावेळी ध्वनी लहरी ज्या आहेत त्या ऑल डायरेक्शन मध्ये स्प्रेड होतील म्हणजे ऑल डायरेक्शन मध्ये जातील त्यावेळी काय होतं बघा साऊंड जो आहे तो प्रोपोगेट होतो. त्यालाच म्हणतो आपण प्रोपोगेशन असे म्हणतो. द मीडियम ऑफ प्रोपोगेशन ऑफ साऊंड. आता ह्या साऊंडच्या प्रोपोगेशनचं मीडियम काय असतं बघा. द सबस्टन्स अराउंड अ सोर्स ऑफ साऊंड थ्रू विच साऊंड वेव्ह स्प्रेड इज कॉल्ड द मीडियम ऑफ प्रोपोगेशन ऑफ साऊंड. बघा एखादा सबस्टन्स जो सोर्सच्या अवतीभोवती असतो ज्याच्यामध्ये आपण काय करतो बघा साऊंड त्याच्यामधून येतो आणि त्याच्यामुळे साऊंड वेव्हज काय होतात स्प्रेड होतात त्याला काय म्हणतो आपण मीडियम ऑफ प्रोपोगेशन ऑफ साऊंड. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल फॉर मोर व्हिडिओज ऑन महासेमी इंग्लिश. थँक यू.